नमस्कार. प्रियाने प्रतिमाला रक्त देण्यासाठी खूपच नकार दिलेला असतो. त्यावेळेला मात्र सगळ्यांना खूपच काळजी वाटते. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झालेली असते, ती म्हणजे प्रतिमा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एकच आहे. हे जेव्हा अश्विनला समजतं, तेव्हा मात्र सायली स्वतः प्रतिमाला रक्त देते. पण आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहिलेला असतो, तो म्हणजे प्रियाने प्रतिमाला रक्त का दिलं नाही? त्यावेळेला अश्विन तावातावात घरी आलेला असतो. अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी तन्वी तू असं का वागलीस? असं वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, म्हणजे अश्विन तू कशाबद्दल विचारतोयस? मला खरंच माहिती नाही. माझं काही चुकलंय का? तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, अश्विन अरे शांत हो. कोणाशी बोलतोयस तू? हिच्याशी? अरे हिच्याशी बोलून काहीही फायदा नाही. तुला माहिती आहे ना ही मुलगी कशी आहे ती? अरे हिला फक्त आणि फक्त स्वतःचं तेच खरं करायचं असतं. अश्विन स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, आजी अगं कसं शांत करू स्वतःला? आज मात्र हिच्या अस्तित्वावरती प्रश्न उभे राहिले. मला तर खरंच कमाल वाटते या मुलीची. ही मुलगी असं कसं काय वागू शकते? तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते, जाऊ देत ना. अरे सगळं काही माहिती असून सुद्धा न माहिती असल्यासारखं ती सोंग करतीये. ढोंग चालू आहे तुझे ढोंग. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, एक मिनिट तुम्ही कशाबद्दल बोलताय? त्यावेळेला रविराज बोलतात, लाज नाही वाटत? स्वतःची आई तिथे मृत्यूशी झगडत होती आणि तू मात्र तिला रक्त देण्यासाठी नकार दिलास. असं का केलंस तू तन्वी? तेव्हा मात्र प्रिया गप्प बसते. त्यावेळेला अर्जुन बोलतो, तन्वी अगं तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप एकच आहे, तरी सुद्धा तू असं वागलीस? नाही तन्वी नाही. या वेळेला मात्र तुला माफी नाही. तेव्हा मात्र प्रिया बोलते, मी कोणाला रक्त द्यायचं आणि कोणाला नाही हा सर्वस्वी प्रश्न माझा आहे. तुम्ही यामध्ये नाही बोलू शकत. त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते, बस कर. पण अश्विन मात्र क्षणाचाही विलंब न लावता प्रियाचे सटासट थोबाड फोडतो आणि प्रियाला बोलतो, अगं तुला माझ्या माणसांची तर कदर नाहीच आहे. पण ज्या आईने तुला जन्म दिला, जिने 9 महिने तुला पोटात वाढवलं, ती तुझी आई तिथे मृत्यूशी झगडत असताना तू तिला तिथेच एकटीला टाकून आलीस. जिचा काहीही संबंध नाही ती सायली मात्र तुझ्या आईला वाचवण्यासाठी खूपच तिच्या मनाची तारंबळ होत होती. अगं तू बघायला पाहिजे होतंस तिची अवस्था काय झाली होती ते. तिला जेव्हा कळालं की तिचं ब्लड ग्रुप प्रतिमा आत्याशी मॅच करतंय, तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता स्वतःचं रक्त देण्यासाठी ती तयार झाली आणि तू मात्र पाठ फिरवलीस. तेव्हा मात्र लगेच प्रिया बोलते, त्या सायलीला पुढे पुढे करायची गरजच काय होती? आणि तसंही मला या गोष्टी तुम्ही सांगू नका. तेव्हा मात्र रविराज बोलतात, जाऊ देत ना. अरे अश्विन तू सोडून दे. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो, अजिबात नाही. त्यावेळेला अर्जुन बोलतो, अश्विन तू जरा शांत होशील? तू नको त्या गोष्टींमध्ये लक्ष नको देऊस. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आता प्रतिमा आत्या बरी होतीये आणि तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, कितीही काही झालं तरी सुद्धा या मुलीने स्वतःच्या आईला रक्त दिलं नाही याची जाणीव मात्र मला कायम राहणार. इकडे अर्जुनने प्रियाचं रक्त मिळवलेलं असतं. त्याच वेळेला सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर प्रियाचं रक्त पण कशाला? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, कारण तिने प्रतिमा आत्याला रक्त दिलं नाही म्हणून. मला सुद्धा बघायचंच आहे की प्रियाचा ब्लड ग्रुप खरोखर प्रतिमा आत्याशी मॅच करतोय का. तेव्हा लगेच सायली बोलते, अर्जुन सर काय बोलताय तुम्ही? अहो स्वतः रविराज काकांनी आपल्याला सांगितलंय. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हो सिनियर कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे. सिनियरने जे सांगितलं असणार ते योग्यच सांगितलं असणार. पण कितीही काही झालं तरी सुद्धा
आपल्याला सुद्धा या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे ना. प्रिया कशावरून आपल्याशी खोटं बोलत नसेल? अगं, तिचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप मॅच सुद्धा नसेल. त्यावेळेला मात्र सायली बोलते, तुम्ही काय बोलताय कळतंय ना तुम्हाला अर्जुन सर? त्यावेळेला अर्जुन बोलतो, प्रियाचं वागणंच तसं आहे म्हणून तर मला जाणवतंय. खरं सांगू सायली, आजपर्यंत मला या गोष्टींची खूप वेळा जाणीव झाली, पण मी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण सायली, आता मात्र मला कळून समजलंय की कितीही काही झालं तरी प्रियाच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आणि आजपर्यंत ज्या चुका मी केल्या त्या चुकांकडे मी दुर्लक्ष करणार नाही. त्याने प्रियाचं ब्लड ग्रुप टेस्टिंगसाठी पाठवलेलं असतं. इकडे सायली अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर, आता मिशन प्रिया. काही झालं तरी ही प्रिया कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. तेव्हा मात्र प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, पुरे झालं आता आपण सगळं काही नीटच करू. इकडे अश्विन मात्र प्रियाशी एकही शब्द बोलत नसतो. अश्विनला प्रियाचा खूप राग आलेला असतो. अश्विन प्रियाला बोलतो, एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यावरती तर माझा विश्वासच नाही. त्यावेळेला प्रिया बोलते, अश्विन तू आता अति करतोयस. मुळात तुला हे असं वागायची गरजच नाहीये. इकडे सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात प्रियाच्या ब्लडचे रिपोर्ट आलेले असतात. अर्जुन जाऊन ते रिपोर्ट घेतो. त्यावेळेला अश्विन बोलतो, दादा, अरे काय आलंय? त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, ब्लड ग्रुपचे रिपोर्ट आलेत. तेव्हा मात्र प्रिया बोलते, कोणाच्या? त्यावेळेला लगेच सायली बोलते, कळेलच तुला कोणाच्या ते. तेव्हा मात्र प्रियाला घाम फुटलेला असतो. प्रिया खूपच घाबरलेली असते. तिला काय करावं तेच तिला समजत नसतं. त्यावेळेला प्रिया बोलते, अर्जुन, अरे कुणाच्या ब्लडचे रिपोर्ट आलेत? त्यावेळेला अश्विन बोलतो, कळेलच ना, रविराज सुद्धा तिथेच असतात. त्यावेळेला लगेच अश्विनच्या हातात अर्जुन ते ब्लडचे रिपोर्ट देतो. अश्विन ते रिपोर्ट उघडतो आणि ते रिपोर्ट वाचताच त्याला खूप मोठा धक्का बसतो. अश्विन बोलतो, हे कसं काय शक्य आहे? त्यावेळेला लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी काय झालं? त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, जे मला अपेक्षित होतं तेच झालंय ना अश्विन. अश्विन, तुझ्या बायकोचे ब्लडचे रिपोर्ट प्रतिमा आत्याशी मॅच होत नाहीत ना? तेव्हा मात्र अश्विन बोलतो, हो, प्रियाचा ब्लड ग्रुपच वेगळा आहे, तिचा प्रतिमा आत्याशी काही एक संबंध नाही. हे ऐकल्यानंतर मात्र रविराज प्रियाच्या जवळ जातात आणि प्रियाला म्हणतात, तन्वी हे सर्व काय आहे? त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, बाबा प्लीज, मी माझ्या आईला रक्त दिलं नाही म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या ब्लडचे रिपोर्ट काढलेत आणि माझ्याशी खोटं बोलून बाबा हे सर्व करायची काय गरज होती? आणि कशावरून हे रिपोर्ट खोटे नसतील? त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, गप्प बस. अगं ए बावळट खोटारडे मुली, तुला अक्कल तरी आहे का? तू काय बोलतेस ते? की तुला समजतच नाहीये तू काय वागतेस ते? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला प्रिया बोलते, बस करा आता हे सर्व. काय गरज आहे तुम्हाला ते रिपोर्ट पाहायची? आणि खरं सांगू का, आता हे रिपोर्ट बंद करा, कारण मला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय. तेव्हा अश्विन प्रियाच्या तोंडावरती ते रिपोर्ट मारत, तिचं सटासट थोबाड फोडत तिला म्हणतं, तू इथे राहायचं नाहीस. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, तुला कळतंय तू काय बोलतोयस ते अश्विन? अश्विन, तुझं लग्न झालंय माझ्याशी, बायको आहे मी तुझी. तेव्हा अश्विन बोलतो, याच तर गोष्टीचा पश्चाताप होतोय मला.
तन्वी, तू जर का इथून निघून गेलीस तर बरं होईल. मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाहीये तन्वी. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, बस करा, अति होतंय आता. मुळात तुला असं वागायची गरजच नाहीये. त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं. त्यावेळेला पूर्णाजी बोलते, हिचं जर का रक्त प्रतिमाशी मॅच होत नाही तर ही मुलगी माझ्या प्रतिमाची मुलगीच नाही, बरोबर ना रविराज? तेव्हा लगेच रविराज म्हणतात, हो, कारण माझ्या मुलीचं रक्त प्रतिमाशी मॅच होत होतं. खरं सांगायचं तर ही मुलगी आमची मुलगी नाहीच. तेव्हा लगेच प्रिया बोलते, बाबा असं काय करताय? बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. त्यावेळेला लगेच रविराज बोलतात, गप्प बस. पुन्हा कधीच तुझ्या तोंडून बाबा हा शब्द काढू नकोस. त्यावेळेला लगेच सायली प्रिया जवळ जाते आणि प्रियाला म्हणते, काय मिळालं तुला हे सर्व करून? बोल प्रिया, बोल. काय मिळालं हे सर्व करून? तू सगळ्यांचा विश्वासघातच केलास, बाकी काही नाही. अगं जरा तरी विचार करून वागत जा ना. तेव्हा लगेच प्रिया बोलते, गप्प बसा सायली. सायली, तुला हे सर्व करायची गरज काय होती? तू हे सर्व मुद्दामून केलंस ना? सायली, मला सगळं काही समजतंय. तुला हे सर्व करून काय मिळालं ग? तेव्हा लगेच सायली बोलते, मला हे सर्व करून काही एक मिळालं नाही आणि काही मिळायची गरज सुद्धा नाही. पण एक गोष्ट मात्र मला नक्की मिळाली, ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी आहेस, खोटारडी. आणि तुझ्यासारख्या मुलीवरती माझा विश्वासच नाहीये. आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस. तू प्रतिमा आत्याची मुलगीच असू शकत नाहीस. तेव्हा मात्र प्रिया बोलते, या घरावरती माझा सुद्धा अधिकार आहे सायली. हे घर माझं सुद्धा आहे. त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो, अजिबात नाही. या घरावरती तुझा अधिकारच नाही प्रिया. आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं आणि तुझं थोबाड सुद्धा दाखवायचं नाही. त्यावेळेला मात्र प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते. प्रिया मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटतंय ना, पण मी मात्र इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा मात्र अश्विन तिचा हात पकडतो आणि तिला कुत्र्यासारखं फरफटत घराबाहेर काढतो आणि जोरात ढकलून देतो. तेव्हा मात्र प्रिया बोलते, अश्विन अरे काय करतोयस तू? तुझं प्रेम आहे ना रे माझ्यावरती? तेव्हा अश्विन बोलतो, हो आहे ना तुझ्यावरती माझं प्रेम, पण तू अशा पद्धतीने वागशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. प्रिया, तुला असं वागून काय मिळतं? तेव्हा मात्र प्रिया बोलते, अश्विन आता अति करतोयस असं नाही का वाटत? प्लीज हे सर्व थांबव ना. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, गप्प बस. हे सर्व थांबवायची काही एक गरज नाहीये. आता मात्र सगळं काही संपलंय. तुझा आणि माझा संबंध संपलाय प्रिया, आणि मला तुझ्याशी संबंध ठेवायचाच नाहीये. तेव्हा मात्र प्रियाची खूपच चिडचिड होते. प्रिया म्हणते, तुला माझ्याशी संबंध ठेवायचा नाही? अश्विन, मी तुझी लग्नाची बायको आहे आणि तू माझ्याशी अशा पद्धतीने वागूच शकत नाहीस. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, मी कसा वागू शकतो आणि कसा नाही हे तुला लवकरच समजेल, पण यापुढे माझ्याशी वाद घालायचा नाही म्हणजे नाही. मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये आणि प्लीज हे सर्व थांबव. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता प्रिया हा चॅप्टर क्लोज होऊन सायलीच खरी तन्वी हे सत्य समोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.